आज ऐकूया श्री गणेश पुराण कथासार अध्याय 60 संकष्टी चतुर्थी व्रतविधी। इंद्र शूरसेन राजाला म्हणाला, हे राजा, ज्या कोणाला गणपतीचे संकष्टी व्रत करायचे आहे त्याने त्या दिवशी माघ वद्य चतुर्थी मंगळवारी येते त्या दिवशी व्रतास संकल्पपूर्व आरंभ करावा। त्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शौच, मुखमार्जन, दंतधावन व स्नानादी नित्यकर्मे उरकून स्वस्थ असावे। गणपतीचे नामस्मरण करावे। मौन बाळगणे केव्हाही उत्तम। वादविवाद, निंदा, खोटे बोलणे, कटू शब्दांनी दुसऱ्याला दुखवणे, चिडचिड करणे आदी गोष्टी टाळाव्यात। दिवसभर उपोषण करावे। सायंकाळी तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क लावून अभ्यंग स्नान करावे। धूत वस्त्रे नेसावी, भाळी गंध लावावे। एकांतात आसनावर बसून गणपतीच्या एकाक्षर, षडक्षर किंवा गणानाम त्वाम या वैदिक मंत्राचा एकाग्र चित्ताने घटका 2 घटका जप करावा। चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी। चौरंगाभोवती रांगोळी काढावी, समई प्रदीप्त करावी। पूजेची उपकरणे व साहित्य जुळवून गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी। त्याला उकडीचे किंवा माव्याचे मोदक, तिळाचे लाडू, करंजा, घारगे अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। सुगंधी द्रव्ये, ऋतुकालानुसार उपलब्ध असलेली उत्तम फळे व तांबूल अर्पण करावा। जास्वंदीचे फूल व 21 दुर्वा अर्पण कराव्या। कापूर प्रदीप्त करून मनोभावे आरती करावी। त्यावेळी इतर देवतांच्याही आरत्या म्हणाव्या, मंत्रपुष्प म्हणावे। देवाला साष्टांग नमस्कार करावा। चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घ्यावे। अतिथी समजून त्याची पूजा करावी। त्याला अर्घ्यदान द्यावे। घरात शिजवलेल्या पक्वान्नांचा गणपतीला महानैवेद्य दाखवावा। चंद्रालाही नैवेद्य दाखवावा। ब्राह्मणाकडून गणेश महात्म्यपर कथा ऐकावी। त्याला भोजन दक्षिणा देऊन संतुष्ट करावे। गोग्रास द्यावा। मग परिवारासह आनंदाने भोजन करावे। गजाननाचे नामसंकीर्तन करावे, भजने म्हणावीत। अशा प्रकारे 1 वर्षभर संकष्टी व्रत केल्याने गणपतीची प्रसन्नता लाभून उत्तम आणि सद्गुणी पुत्राचा लाभ होतो। उपासकाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना चैत्रामध्ये पंचगव्य, वैशाखात दुर्वांचा रस, ज्येष्ठात साजूक तूप, आषाढात मध, श्रावणात लाडू, भाद्रपदात दही, अश्विनात उपवास, कार्तिकात दूध, मार्गशीर्षात निराहार, पौषात गोमूत्रपान, माघामध्ये तीळ आणि फाल्गुन महिन्यात तूप साखर याप्रमाणे संकष्टीला तोच एक पदार्थ सेवन करावा। या उपासनाने सिद्धी लवकर प्राप्त होतात।